निलेश, आय लव्ह यू. मग अशी तक्रार केलीस ना, ह्या ज्या ओरडल्या ना दोघी तिघी, त्यांना माहित नाही की त्याची आई पण आली आहे, त्यांच्याकडे नंतर बघते. पण तुझी तक्रार केलीस ना, मला कुणी आय लव्ह यू म्हणत नाही. सो आय लव्ह यू. सर सॉरी अच्छा, मला म्हणून म्हणालीस होय, मला इथे अटॅक यायची वेळ आली. पण हे फक्त लीना भागवतच करू शकतात. ऐन वेळेला बॉम्ब टाकणे. जोरात आहे लीना भागवत Thank आणि you. झी मराठीच्या छोट्या आईंसाठी झाल्या पाहिजेत. लीनाजी, अत्यंत मनापासून मी तुमचं स्वागत करतो. आणि आता तुमच्या ह्यांनी तुमचा उल्लेख केलाच होता की लीनाजी मागे आहेत आणि ते एक गाणं वाजलं त्यांच्या सुरुवातीलाच, बच्चना ए हसीनो. याचं उत्तर ते म्हणाले मी त्या आल्यावर देतो. काय कारण असेल साधारण? वाटतं त्यांना की काही धावतात हसीना त्यांच्या मागे. काय आहे, आता मी मागे बघत नाही. मी आता बरोबरीने आली आहे. त्यामुळे आता मागे धावा, पडा, या, बसा, रांगा, माझं काही म्हणणं नाही. मी खूप स्ट्रगल करून बरोबरीने आली आहे. वा वा वा. गोष्ट तशी गमतीची, याच्यामध्ये तुम्ही श्रीच्या आईंची भूमिका करताय. एक तर खूप छान आई आहे. जी नाटकाला येतात माणसं किंवा जी मुलं, तरुण वर्ग या नाटकाला जो येतो, त्यांच्याकडून एक दोन जणांकडून मला कळलं की ही आई मस्त आहे. ही आई खूप मजा करते. दोघं कच्चा भांडत असतात तेव्हा ती मध्ये जाऊन विचारते, बरं नाश्त्याला पराठे चालतील? वा. इतकं तिच्यासाठी नेहमीचं झालेलं आहे. त्यामुळे ती आई इतकी छान आहे की ती मजा करते, मस्ती करते. त्या भांडणात कधी कधी ती तेलही ओतते. बर. पण एवढं सगळं करत असताना सुद्धा तिचं नवऱ्यावर प्रेम आहे, तिचं मुलावर प्रेम आहे. साधारण ज्या गोष्टी करू नका असं मुलांना सांगितलं जातं, जास्त आपण अट्रॅक्ट निगेटिव्ह गोष्टींकडे होतो. हो. की का करायची ना, मी करून बघू का, असं थोडंसं होतं. ह्या नाटकात ना करू नका हे म्हणणं आहे, पण ते ना ज्या पद्धतीने सांगितलंय बरोबर. ना, ती पद्धत खूप वेगळी आणि खूप छान आहे. लीनाजी, मनापासून स्वागत. प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. हा मंच तसा तुमच्यासाठी नवा नाहीये. हो. हा फुबाईपूचा मंच आहे. हो. या मंचावरती तेव्हा येताना जसा पोटात गोळा यायचा तसा आज आला. कसं आहे की कलाकाराला एंट्री घे म्हटल्यावर काहीही झालं तरी पोटात गोळा येतोच. पण त्याच्यात ना फरक आहे असं मला वाटतं. म्हणजे आत्ता मी जवळजवळ काय नाही 9 महिने मला काहीच प्रॉब्लेम नाहीये अशी आले होते. ती जी आले होते ना, ती नुकती डॉक्टरनी बातमी फोडल्यानंतर मला नीट चालायचंय, मला फुबाईपू करायचंय. म्हणजे मला अजूनही ती अवस्था आठवतेय की नको ना, हे नको, हे बोलू ना, हे. आणि इथेच जी काही माणसं आहेत ना, इथे आता थोड्या वेळाने दिसणार आहे, त्यातलं एक कुशल असं नाव आहे ना, तरी तो इतका घाणेरडा चेहरा केला होता. अरे कुशल, मी करणार आहे फुबाईपू. खूप विनोदी वगैरे करायचं. अरे हो कुशल, जमेल. नाही ते तुम्ही जसं म्हणाल ना, हे मी करणार नाही, हे मला बोलायचं नाही, हे मला जमणार नाही, असं काहीतरी प्रायोगिक करायला लागलात ना, मला इतकं घाबरवून टाकलं होतं. पण नंतर धावली ती गाडी पुढे, हळूहळू हळूहळू. सर, तुम्ही तर दिग्दर्शक आहात, तुम्ही इतके अनुभवी अभिनेते आहात. हाच प्रश्न मला तुम्हाला पण विचारायचा की एवढं काम केल्यानंतर आत्ताही स्टेजवर जाताना कधी पोटात गोळा येतो? हो, म्हणजे मी मेकअप रूममध्ये असतो आणि जेव्हा कोणी येऊन मला विचारतं की थर्ड बेल देऊ का, तर कधी लगेच माझ्या तोंडून दे असं येत नाही. बरं. मी एक औंडा गिळतो असं. दे ना असं त्याच्या होतं. आधी खूप जोरदार काहीतरी चाललेलं असतं गॉसिप. नाही रे मी सांगतो, अरे मी सांगतो ना बुकिंग वर तू तर थर्ड बेल देऊ का? दे चल दे चल. नाटकातली आई तर कळली मला. तुझी आई कशी आहे? करेक्ट अशीच आई आहे. कुणाची आई आहे तशीच माझी आई आहे. थोडीशी श्रीच्या आईसारखी सुद्धा आहे की तिला पटकन रडू येतं. अच्छा. कारण तिचं तेवढंच जग आहे की आपला मुलगा, आपला नवरा आणि घरातल्यांचं सुख, ह्याच्या पलीकडे तिचं काही नाही आहे. तर माझ्या आईचं सुद्धा तसंच होतं. आणि कायमच तिनं शशांक हा वेगळा मुलगा घडला पाहिजे याची खबरदारी घेतली तिने. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर मी लहानपणापासून खूप वेगळ्या करिअर्समध्ये सतत होतो. म्हणजे मी एक स्विमर सुद्धा आहे. मी महाराष्ट्र टीमकडनं 6 वर्ष खेळलो, एक नॅशनल स्विमर म्हणून. वा. एक आय लव्ह यू वाढतंय तुझं. मी पण बरा पोहतो. आता गेलो दिलेश, आता सुटलं आता नाही, सगळं. माझं एक असतं, शेवटपर्यंत ट्राय करत राहायचं. तर ते स्विमिंगचं करिअर असेल ज्याच्यात बाबांचा पूर्ण सपोर्ट, कारण बाबा नोकरीमुळे काही सतत माझ्याबरोबर येऊ शकायचं नाहीत सगळ्या कॉम्पिटिशन्सना, पण त्यांचा आर्थिक पाठिंबा, बाकी सगळा मानसिक सगळा सपोर्ट असणं, आईचा फिजिकल प्रेझेन्स तिथला, मला सगळ्या स्पर्धांना घेऊन जाणं, माझी सगळी तयारी करणं, माझं सगळं डाएट सांभाळणं, त्यामुळे आईनी हा जो भाग आहे फॅमिली सांभाळण्याचा तो फार कमाल पार पाडला. त्यामुळे जो काही आज मी घडलो आहे, जो काही शशांक केतकर आज तुमच्या समोर आहे, तो केवळ आणि केवळ माझ्या आईबाबांमुळे आहे. अदरवाईज ते शक्य नव्हतं. क्या बात आहे. पण आमचे जे कॅमेरामन आहेत ते मगापासून मला एक गोष्ट खुणवत आहेत
की ते दोघांचे काही भांडणं झालेत का लांब लांब बसले ते एका सोफा देऊन सुद्धा तर त्यांची अशी नाही विनंती की नाही मी तुम्ही आपला जवळ एक बसलात तर काहीतरी बरं होईल. अँगल इकडचा कॅमेरा इकडचा कॅमेरा म्हणून मी म्हणजे काही घरी तसं काही नाहीये ना नाही नाही तसं काय. आत्ता तरी नाही आता तरी नाहीये की लीना भागवतांच्या वाक्यामध्ये काहीतरी असतं तसं त्यांनी एक मला पिल्लू दिलेलं आत्ता नाही तरी नाही. तुम्ही नाटक बघितलं ना की तुम्हाला कळेल असे लांब लांब का बसतात. एक बीचचा सीन आहे अच्छा, तो अच्छा. तो काय सीन scene आहे? तो सीन बघितलात ना की तुम्हाला कळेल ते लांब लांब का बसलेत. कारण आणि आय गेस अतुल परसुरेच म्हणाले की ही तुझी खरी बायको आहे म्हणूनच तो ऑकवर्डनेस करेक्ट तुला जमलाय त्या सीन मधला. बीचचा आम्ही एक सीन करतो पण बरं झालं आता शशांकने एक विषय काढला. मला एक तुझ्याकडून परवानगी हवी की एक प्रश्न मी मंगेशला विचारला तर चालेल? प्लीज इथे कुणी कुणाला काहीही विचारू शकतो हो ना? अरे घरी विचार ना. नाही नाही आता इथे. मला सगळ्यांसमोर घरी मी 24 तास असतो. 24 तास हे या फोनमध्ये जोडीकडनं असता. मला सॉलिड काय काय शिकायला मिळतं. हो पण ना? कमाल जोडी आहे ही. वा वा प्लीज 24 तास तुम्ही फोनमध्ये असताय निवे ते जाऊ दे. तर मला विचारायचंय असं की इतक्या वर्षात काय म्हणूया आता आपण प्रेमाची आपल्या अफेअरची वर्ष आपल्या लग्नाची वर्ष मला एकदाही तुम्ही समुद्रावर नेलं नाहीत. एकदाही बीचवर नेलं नाहीये. अरे एकदा तर म्हणजे रिक्षात आम्ही बसलो होतो असं माझी हे बघ याला बँडस्टँड म्हणतात चलो असं करून अरे बापरे. तर माझा प्रश्न हा आहे की एकदाही मला तुम्ही समुद्रावर नेलं नाहीत पण तुम्ही डिटेलिंग त्या सीन मध्ये इतकं सुंदर करता तर तो हा अनुभव तुम्ही कुठून गोळा केलाय? जरा ती डिटेलिंग आम्हाला बघायला आवडेल बरोबर आहे हे आम्ही असे असं ओके अरे देवा. सरक सरक तिथपासून करूया. तुम्ही हा काळा शर्टवाला म्हणेल ना मी. हो. हा समुद्र आहे हा समोर. जरा सरकून बस ना जरा. अहो मी काय म्हणतोय जरा सरकून बस. जरा लोक बघतायत का इथे. संकेत गोडबोलेच्या आई बरोबर डेटवर आल्यासारखे काय वागताय? बायको आहे मी तुमची. आणि जरा ते मंगळसूत्र बाहेर काढ. लोकांना कळू दे आपलं लग्न झालंय. असं काही नाही. बघणाऱ्यांना काय असंही वाटेल ना की तुम्ही दुसऱ्याच कुणाच्या तरी बायको बरोबर रंगरलिया करता. अगं रंगरलिया वगैरे काय बडबडतेस तू. काय आलं काय झालं हं? काय तिकडे तो काळा कोट मध्ये मुलगा बसला होता. नाही, मला ऐकू येत नाही नीट नीट. काळा कोट मोठ्याने बोल का जरा. तिकडे त्या भिंतीला चिकटून तो काळा कोटवाला मुलगा बसलाय तो बघा काय करतोय. हे, अगं हात नको दाखवू. धरलं धरलं तिला ते बघ. अरे सोड, अरे गुदमरली. अरे सोड, सोड. बस एवढंच नाही तर नाटक सगळं होईल. वा. आम्ही खूप मजा करतो. आता मूळ मुद्दा हा जो मी विसरले नाहीये हा सगळा अनुभव कुठून गोळा केला? खूप कादंबऱ्या वाचल्या सिनेमे बघितले खूप नाटकं बघितली. कादंबरीतून त्यांना दृश्य दिसलं. कुठल्या कादंबऱ्या वाचल्या आहेत ते परमेश्वराला ठाऊक. त्याला हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.